भारतीय राजकारण एका विचित्र वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. पश्चिम बंगालातून तृणमूल काँग्रेसचा गुंडाराज आम्ही संपवला, यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोक एकीकडे आनंद साजरा करतायत, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालातील कोलकात्यातील रस्त्यावरती उच्छाद मांडलेला आहे. लोकांवरती हल्ले सुरू केलेले आहेत आणि झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती उतरून तिथे धुडगूस घालत आहेत. ज्यांनी गुंडाराज संपवल्याचा दावा केलेला आहे ते लोक ह्या सगळ्याचं समाज माध्यमावरती समर्थन सुद्धा करीत आहेत. एकूणच सगळ्या एक विचित्र टप्प्यावरती भारत येऊन ठेपलेला आहे. एका बाजूला आम्ही ही वाईट गोष्ट संपवली असा दावा करायचा आणि त्याच्यापेक्षा भयंकर वाईट आपण स्वतःहून करायचं, ही RSS आणि भारतीय जनता पार्टीची आता जणू काही अधिकृत नीती झालेली आहे. पश्चिम बंगालामध्ये आता मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक जो दावेदार आहे शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी हे मूळतः तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये होते. 2014 ते 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एक मॅथ्यू सॅम्युअल ह्या पत्रकारांनी स्टिंग केलेलं होतं. एक कंपनी स्थापन केलेली होती आणि त्या कंपनीशी डील करायचे असं सांगून ते तृणमूलच्या अनेक नेत्यांना भेटलेले होते. बडे बडे नेते त्यांच्या सापळ्यात अडकलेले होते आणि त्यांनी ऑन कॅमेरा लाच सुद्धा स्वीकारली होती, रोख रक्कम स्वीकारली होती. त्यातलं एक नाव होतं शुभेंदू अधिकारी. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे बडे नेते आणि आत्ताचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेटमेंट केलं होतं की तृणमूलच्या नेत्यांना लाच घेताना, कॅमेऱ्यावरती लाच घेताना अख्ख्या देशाने पाहिलं आहे. आता त्यातलाच एक नेता मुख्यमंत्री होताना अख्खा देश पाहणार आहे. RSSचा दावा आहे की गेली 100 वर्ष ते भारतामध्ये काम करतायत. खूप कार्यकर्त्यांची एक मोठी पिढी RSSने घडवलेली आहे. परंतु दुःखदायक हे आहे RSS साठी की निवडणुकीमध्ये निवडून येतील असा कार्यकर्ता ते घडवू शकलेले नाहीयेत. थोडक्यात काय आहे की सगळी ही आयात इतर पक्षांमधून निवडणुका जिंकण्यासाठी RSS आणि BJPला करावी लागते. मोठी संख्या आहे, मोठी यादी आहे. त्याच्यामधलं एक आयात केलेलं नाव शुभेंदू अधिकारी हे सुद्धा आहे, ज्यांच्या विरुद्ध अमित शहानी दावा केलेला होता. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अकाउंटवरून फेसबुक, ट्विटरवरती शुभेंदू अधिकारी यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला गेला होता. ज्या वेळेला शुभेंदू अधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला तो व्हिडिओ भारतीय जनता पार्टीने हटवला. पुढे शुभेंदू अधिकारी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते झाले. जे संघाशी संबंधित असलेले दिलीप घोष आणि इतर अनेक नेते हे मागे पडले आणि शुभेंदू अधिकारी या भ्रष्ट लोकप्रतिनिधीला मोठं महत्त्व आलं भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांच्या विरुद्ध ED, CBIने गुन्हा सुद्धा दाखल केला, परंतु त्यांना अटक झाली नाही. मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांना अद्यापपर्यंत या नारदा स्कॅममध्ये अटक झालेली नाहीये. उलट ते पश्चिम बंगाल ह्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेता बनले आणि आता ते मुख्यमंत्री सुद्धा होणार आहेत. केवळ नारद स्कॅमचाच गुन्हा शुभेंदू अधिकारी यांच्यावर नाहीये, तर त्यांच्यावर एकूण हत्येचा प्रयत्न इथपासून ते विद्वेष पसरवणं, दंगल वगैरे असं करत अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये एक गुन्हा विनयभंगाचा सुद्धा आहे. नुकतंच भारतीय जनता पार्टीने महिला आरक्षणावरून मोठी नौटंकी केली संपूर्ण देशभर की आम्हीच महिलांचे मसिया आहोत आणि आम्हीच त्यांना आरक्षण वगैरे देत आहोत असे दावे करत मोठी नौटंकी भारतीय जनता पार्टीने अख्ख्या देशभर केली. आणि आता विनयभंगाचा आरोप असलेला एक नेता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री होणार आहे, महिला मुख्यमंत्रीला हटवून. तर हा सगळा एकूणच विरोधाभासाने भरलेलं हे RSS आणि BJPचं पॉलिटिक्स आहे. दुःखदायक हे आहे की भारतीय जनता धर्मांधतेच्या राजकारणाने इतकी आंधळी झालेली आहे की सगळं चित्र डोळ्यासमोर दिसतंय. माणसं कॅमेरासमोर पैसे घेत आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, त्यांना अटक केली जात नाही. अटक करण्याच्या ऐवजी त्यांना पक्षामध्ये घेतलं जातं आणि त्यांच्यामार्फत सगळं राजकारण केलं जातं. एकीकडे हेच लोक जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष, मोठा कार्यकर्त्यांची फौज असलेला पक्ष, 50 प्रमुख ज्या पक्षाकडे आहेत
अशा पक्षांकडे निवडणूक जिंकणारे कार्यकर्ते नाही आहेत आणि दुसऱ्या पक्षातली नेते आयात करून निवडणुका जिंकण्याची बिभीषण राजनीती अवलंबणारा हा पक्ष म्हणजे देशातल्या लोकांचा मोठा लाडका पक्ष झालेला आहे. धर्मांधतेने लोक किती आंधळे होतात आणि किती झापडं डोळ्यावरती ओढवून घेतात याचं एक अत्यंत नमुनेदार उदाहरण आहे की शुभेंदू अधिकारी सारखा भारतीय जनता पार्टीनेच भ्रष्ट ठरवलेला एक नेता भारतीय जनता पार्टीच्याच बॅनरखाली आता पश्चिम बंगाल या राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे, ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अशा व्यक्तीला मुख्यमंत्री करून भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमधली गुंडगिरी संपुष्टात आणण्याचा दावा करते.